भाऊ, हे पेट्रोल पंपावरच्या लाईनी पाहिल्यात का तुम्ही? कालपर्यंत जिथे 5-10 गाड्या दिसायच्या, आज तिथे 100-200 गाड्या उभ्या आहेत. लोक तासनतास थांबतायत. पण फक्त पेट्रोलसाठी नाही, गॅस सिलेंडरसाठीही 10-10 दिवस वाट पाहावी लागतीये. आणि या सगळ्यात एक शब्द इंटरनेटवर जोरात ट्रेंड होतोय: लॉकडाऊन. लोक विचारतायत, पुन्हा लॉकडाऊन लागणार आहे का? देशात खरंच मोठं संकट येणार आहे का? की हे सगळं फक्त अफवा आहे? म्हणूनच आज आपण 3 मोठ्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. पहिला, पेट्रोल आणि गॅससाठी एवढ्या लाईन्स का लागल्यात? दुसरा, सरकार काय सांगतंय आणि लोक वेगळं का समजतायत? आणि तिसरा, खरंच लॉकडाऊन लागणार आहे का? तर भाऊ, आधी एक गोष्ट नीट समजून घ्या. सरकार सतत सांगतंय, देशात कोणतीही कमतरता नाही. सप्लाय चालू आहे, स्टॉक भरपूर आहे. मग प्रश्न असा, लाईन का लागतायत? तर खरी गोष्ट काय आहे माहीत आहे? ही लाईन पेट्रोल संपल्यामुळे नाही, ही लाईन भीतीमुळे लागलीय. जसा एक अफवा पसरली की युद्धामुळे पेट्रोल गॅस कमी होणार, बस लोक धावले. हे असं समजा, एका मोठ्या सोसायटीत 500 लोक आहेत आणि सगळे एकाच वेळी पार्कमध्ये आले, तर उभं राहायलाही जागा मिळणार नाही. तसंच आता पेट्रोल आणि गॅस सोबत होतंय. सगळे एकदम घेण्यासाठी धावतायत आणि त्यामुळे कृत्रिम कमतरता तयार होतीये. आता ही फक्त भारताची गोष्ट नाही. जगभरात तेलाचा तुटवडा निर्माण झालाय. काही देशांनी इमर्जन्सी जाहीर केलीय. काही ठिकाणी वर्क फ्रॉम होम सुरू केलंय. म्हणजे परिस्थिती थोडी गंभीर आहे, पण लोक म्हणतायत लॉकडाऊन येणार. पण खरं काय आहे? सरकारने किंवा पीएमने एकदाही लॉकडाऊन हा शब्द वापरलेला नाही. फक्त एवढंच सांगितलं गेलं, तयार रहा, एकत्र रहा, घाबरू नका. तर फायनल आन्सर काय? कोरोनासारखा पूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता खूप कमी आहे. पण काही छोटे बदल होऊ शकतात, जसं वर्क फ्रॉम होम वाढवणं, ऑफिसचे दिवस कमी करणं, इंधन वाचवण्यासाठी काही नियम. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भारताकडे अजूनही पुरेसा तेलाचा साठा आहे. सरकारने आधीच तयारी करून ठेवलीये. म्हणून भाऊ, संकटापेक्षा मोठी गोष्ट आहे भीती. आणि भीतीमुळेच खरी कमतरता निर्माण होते. म्हणून एकच सांगतो, जमाखोरी करू नका. आता कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या शहरात पेट्रोल किंवा गॅससाठी लाईन लागली आहे का? आणि तुम्हाला काय वाटतं, लॉकडाऊन येणार का नाही?